नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। एका भरधाव बसच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। रस्ते अपघातांमध्ये दररोज अनेक जीव जात असतात, मात्र प्रत्येक अपघातामागे एका कुटुंबाचे तुटलेले स्वप्न, हरवलेला आधार आणि आयुष्यभराची वेदना दडलेली असते। चिमूरमध्ये घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव वनिता सुरेश शेंद्रे, वय वर्ष 60, राहणार कोजबी, तालुका नागभीड असे आहे। या माणिकनगर पावसी आंबा परिसरात वास्तव्यास होत्या। गुरुवार सायंकाळच्या सुमारास वनिता शेंद्रे या चिमूर बस स्थानकावरून आपल्या झोपडीकडे पायी जात होत्या। त्याचवेळी अमरावतीकडून चिमूरकडे येणारी MH14 MS 3501 क्रमांकाची बस भरधाव वेगाने आली आणि त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बसचे समोरील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला। या प्रकरणी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अपघात नेमका कशामुळे झाला, बसचा वेग किती होता आणि चालकाची भूमिका काय होती याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे। दरम्यान वनिता शेंद्रे यांच्या पश्चात 19 वर्षीय मुलगा संदीप आणि 17 वर्षीय मुलगी काजल असा परिवार आहे। कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आईच्या मायेची सावली हरवल्याने मुलांवर मोठा मानसिक अपघात झाला आहे। या दुःखद घटनेमुळे कोजबी, नागभीड आणि चिमूर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून वनिता शेंद्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे। लोकनाळ न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।